आम्ही म्हंटल तर मुकुंद, तू आणि तुझी बायको व्यापार उत्तम करू शकता. तुम्हाला सौदा करता येतो, तुम्ही तेच करणार. अरे स्वभाव सावली प्रमाणे असतो, धावला तरी पाठ सोडत नाही. शिव शंकर शंभो. अंबिका, हे चित्र मला दे. अहो, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे चित्र मला स्वामींना द्यायचंय, हे विकायला नाही ठेवलं. मी जे काय सांगतोय ते नीट ऐक. हे चित्र मी माझ्या नावाने सर्वांसमोर आणेन आणि याचा योग्य तो मोबदला तुम्हाला नक्की मिळेल. हा, पण हे चित्र तू काढलेस हे कोणाला सांगायचं नाही. अहो मुकुंद भाऊ, हे योग्य नाही हो. अंबिका, कर्जाची मुदत जवळ आली. आताच सावकार येऊन गेले ना. कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. विसरू नका, तर गाठ माझ्याशी आहे. आणि तुम्हाला तर माहितीच आहे सावकार किती क्रूर माणूस आहे. जर तुम्ही त्याला योग्य वेळेत पैसे दिले नाहीत तर घरदार विकून तुम्हाला रस्त्यावर आणेन तो. आणि चित्र सर्वांसमोर माझ्या नावाने जरी येत असलं तरी शेवटी स्वामींच्या दरबारातच जाणार आहे. तुझी जी इच्छा आहे ती पूर्ण होतेच आहे ना, मग हरकत काय. कदाचित स्वामींची सुद्धा हीच इच्छा असावी. ठीक आहे, तुम्ही घेऊन जा हे चित्र. गरज आणि श्रद्धा यात गरज जिंकली. अंबिका, तू असं करायला नको होतस. व्यापार आणि कला यात कला जिंकायला हवी होती. अगं अंबिका, तुझी कला ही आमचीच देणे आणि तू करत असलेली चित्रकलेची सेवा ही आमची सेवा करण्यासारखंच आहे. आणि जर सगळंच आमचं आहे तर तू याचा व्यवहार कसा केलास? अंबिका, तुला याची खात्री असायला हवी होती की आम्ही तुझं घर जाऊ देणार नाही. पण भक्तीपेक्षा भीती मोठी ठरली आणि तू हे विसरलीस की आम्ही जगाचे तारणार आहोत, तू आमची भक्त आहेस. अगं मग आम्ही तुला कसं असं एकटं वाऱ्यावर सोडू? तो विश्वास ठेवायला हवा होता आणि हा व्यवहार करायला नको होता. अंबिका, दे इकडे. हे घे. आज हे चित्र स्वामी देवांना अर्पण होणार म्हणून तर राजे साहेबांनी स्थान इतकं सजवायला सांगितलंय. काय? राजे स्थानावर येणार आहेत? हो, खूप छान सजवलंय ना मठ. आनंदी, याने चित्र चांगलं काढलं असेल ना? नाही, माझा मान प्रतिष्ठा थोडीच मिळायला नको. शिवाय राजे आणि स्वामी नाराज होऊ नयेत म्हणजे झालं. तुम्ही काही काळजी करू नका, सगळं नीट होईल. आजचा दिवस खूप विशेष आहे, कारण आम्ही आज स्वामींना तैलचित्र अर्पण करणार आहोत. मात्र त्याआधी
आम्हाला ते पाहू दे. अप्रतिम, केवळ अप्रतिम. आणि या चित्राचं अनावरण स्वामींच्या हस्ते होणार आहे. स्वामी कुठे आहेत? स्वामी देव श्री स्वामी समर्थ. स्वामी, आपण या तैलचित्राचं अनावरण करावं. शिव शंकर शंभो. हे चित्र असं अचानक गायब कसं झालं? आता तर इथे होतं. स्वामी, हे सगळं तुम्ही केलं ना? पण एक लक्षात ठेवा, माझ्या हक्काचं आहे ते मला मिळेलच. जिसकी नीयत अच्छी वही हमको पाता है. जो जिसका हक है वो उसी को मिलेगा. आमच्या भक्ताचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. शोध घ्या, चित्र जिथे असायला हवं तिथेच आहे. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंबिका, हे बघ. अहो, हे चित्र इथे कसं? आपण आत्ताच मुकुंद भाऊंना दिलं ना, राजेंतर्फे स्वामींना देण्यासाठी. अगं पण हे चित्र इथे कसं? पण चित्र असं गायब झालंच कसं? हो ना, विचित्रच आहे सगळं. माफ करा राजे साहेब, पण मी माझं काम चोख केलं. चित्र पूर्ण केलं होतं आणि स्वामींनी सांगितल्याप्रमाणे चित्र आज नाही तर उद्या मिळेलच. पण मला असं वाटतं की मला माझ्या कामाचा मोबदला आणि माझ्या वडिलांच्या राजदरबारातलं स्थान मला मिळायलाच हवं. मोबदला, स्थान. अहो, जी वस्तू स्वामींना अर्पण करायची होती ती अर्पण केलीच नाही. म्हणजे ते कसं,
पूजा तर करायची आहे, पण पूजा केलीच नाही तरीही प्रसाद हवाय, बरोबर ना? हो मुकुंदा, कपिला ताई बरोबर म्हणतायत. थोडा धीर धर. स्वामींच्या स्थानी घाई नको. नाही बाबा, असं कसं? माझं काम चित्र पूर्ण करण्याचं होतं. मी ते काम पूर्ण केलं. राजे साहेबांना ते नंतर अर्पण करायचं होतं आणि अर्पण करताना ते गायब झाले. त्याचा माझ्याशी काय संबंध? तो प्रश्न राजे साहेब आणि स्वामींमधला आहे. वाह मुकुंद, तुझा आत्मविश्वास आम्हाला आवडला. राजदरबारामध्ये अशा धैर्यवान कलावंतांची गरजच असते. आजपासून मुकुंद हा राजचित्रकार असेल असं आम्ही घोषित करतो. गोवर्धनराव, तुमची कला तुमच्या मुलाच्या हातात उतरली. तुमचा हा वारसा समर्थपणे सुरू राहील. राजे साहेब, ही आपली आणि स्वामींचीच कृपा आहे. राजे साहेब, ते मोबदल्याबद्दल मोबदला चित्र मिळाल्यानंतर मिळेल. जशी आपली आज्ञा. राजे साहेब, मला काय वाटतं, गायब झालेलं चित्र परत आणण्याची जबाबदारी आपण मुकुंदरावांनाच द्या. उत्तम कल्पना. मुकुंदा, हे चित्र शोधण्याच्या कार्यात तुला आमचे शिपाईही मदत करतील. हरवलेलं सापडतात, पण सापडताना सत्यही समोर येते. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. कर्ज फेडण्यासाठी फक्त 2 दिवस शिल्लक आहेत. विसरू नका, तर गाठ माझ्याशी आहे. अंबिका, स्वामींनी हे चित्र तुझ्या हातूनच रेखाटून घेतलंय. तर याचाच मोबदला म्हणून मुकुंद भाऊंनी आपल्याला हे पैसे दिलेत. हेच पैसे मी सावकाराला जाऊन देतो, म्हणजे आपल्या डोक्यावरचं कर्ज तरी फिटेल. पण हे चित्र इथे का उमटलं? याचं उत्तर आपल्याला स्वामीच सांगू शकतील. नंतर आपण स्वामींकडे जाऊन त्यांना विचारूया, पण त्याच्या आधी मी सावकाराला हे पैसे देऊन येतो. अंबिका, आनंदीताई, अभिनंदन. अहो, तुमचा मुलगा राजचित्रकार झाला.
फार मोठी गोष्ट आहे हो ही. आनंद तर झालाय सुंदरा मावशी, पण का कुणास ठाऊक हा आनंद निखळ वाटत नाहीये. बरोबर आहे स्वामी, आमचा मुकुंदा एवढा चांगला चित्रकार नव्हता आणि अचानक त्याच्या हातून एवढं चांगलं चित्र आम्ही सुद्धा आश्चर्यचकित झालो आहोत. स्वामी, तुम्ही त्याला त्या एका चित्रापुरता आशीर्वाद दिला होता का खरंच तो माझ्यासारखा उत्कृष्ट कलाकार झाला आहे? आणि त्यानंतर चित्र अदृश्य झालं ही घटना सामान्य नाही. यामागे नक्कीच काहीतरी मोठं कारण आहे. स्वामी, त्याचं काही चुकतंय का की आमचं काही चुकतंय? कुणाचं काय चुकलं हे ज्याला त्याला जाणवेल. चुका करणं सोपं आहे, सुधारणं कठीण. स्वामी स्वामी स्वामी, आज पहाटे अचानक हृदयविकारचा झटका आला. आणि अचानक ज्यांना ज्यांना मी लुटून काढलं आणि ज्यांच्या अडचणीचा मी गैरफायदा घेतला ते नजरेसमोर आले. आता मरतो की का असं वाटायला लागलं. माझी बायको ती म्हणाली, स्वामीच्या शरण जा आणि ज्या पण चुका केल्या आहेत ना त्या त्यांना सांग, ते तुला मार्ग दाखवतील. मला चांगला माणूस व्हायचा स्वामी, पण दरवेळी माझा स्वार्थ मोठा होतो. स्वामी, मला मार्ग दाखवा स्वामी. स्वामी, मी जे काय केलंय ते सगळं सांगतो. कसं सांगू, कुठून सांगू, काय करू काय कळायला झालंय स्वामी. मी एका बाईच्या नवऱ्याच्या आजारपणासाठी कर्ज दिलं होतं, पण त्या बदल्यात तिला इतकं व्याज लावलं की त्या बाईचं समजा घर हिरकावून घेतलं मी. ती बयाकडे सारखी पाया पडून विनवण्या करत होती, रडत होती, पण माझा स्वाभिमान मोठा होता ना, त्या बयाचे मला अश्रू पण नाही दिसले. तू स्वार्थासाठी स्वामींचं चित्र विकलंस तू? नाही अगं, मला वाटलं स्वामींचीच ती इच्छा आहे. अगं, हा तुझ्या सोयीने अर्थ काढलायस तू. तू तुझी कला आणि स्वामींचं चित्र दोन्हीही विकलंयस. कशासाठी? घरासाठी? अगं, हे घरदार कोणी दिलं तुला? स्वामींनीच ना. सावकाराने घर जप्त जरी केलं असतं तरी स्वामींनी दुसरी काहीतरी व्यवस्था केली असती, किंवा आहे ते घर तुला मिळवून दिलं असतं पुन्हा. इतक्यात स्वामींवरचा विश्वास डगमगला? अंबिका, तुझी परीक्षा होती ही, ज्यात तू अनुत्तीर्ण झालीयस. स्वामींवर अविश्वास दाखवलायस तू. समस्येतून सुटण्यासाठी सोपा मार्ग निवडलायस तू. जे चित्र तुला तुझ्या हाताने स्वामींना अर्पण करायचं होतं ना, ते तू केलंच नाहीयेस. म्हणजे तुझी सेवा पूर्ण नाही का राहिली? मी खरंच चुकले का ग? नाही, मी जे काही आहे ना ते सगळं खरं खरं सांगणार. मी काहीच लपवणार नाहीये. अहो, असं अर्धवट का सांगताय? काय घडलं ते पूर्णपणे सांगा. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याचं शेतातलं समद पीक नष्ट झालं. तू माझ्या जवळ आला, मी त्यालाही मदत केली, पण त्याला मी सवलत नाही देऊ शकलो. मुदतवाढ देऊ शकलो असतो, पण
संमतीही नाही दिली. उलट मी त्याच्याजवळची बैलगाडी जप्त केली आणि तो आपल्या रिकाम्या हाताने घरी गेला. स्वामी, त्या दिवशी मला वाटलं होतं की मी जिंकलो, पण आज मला कळतंय की मी एक माणूस म्हणून हरलो. स्वामी, हरलो. असं मी असंख्य वेळा अनेकांसोबत केलं. लोकांच्या अडचणी मी संधी समजली आणि माझ्या तिजोरीमध्ये पैसे भरत गेलो. कोणास ठाऊक मनातली पोकळी भरू शकलो नाही. स्वामी, पोकळी भरू शकलो नाही. अहो, असं अर्धवट का सांगताय? काय घडलं ते पूर्णपणे सांगा. एक शेतकरी, त्या शेतकऱ्याचं शेतातलं समद पीक नष्ट झालं. तू माझ्या जवळ आला, मी त्यालाही मदत केली, पण त्याला मी सवलत नाही देऊ शकलो. उलट मी त्याच्याजवळची बैलगाडी जप्त केली आणि तो आपल्या रिकाम्या हाताने घरी गेला. स्वामी, त्या दिवशी मला वाटलं होतं की मी जिंकलो, पण आज मला कळतंय की मी एक माणूस म्हणून हरलो. स्वामी, हरलो. असं मी असंख्य वेळा अनेकांसोबत केलं. लोकांच्या अडचणी मी संधी समजली आणि माझ्या तिजोरीमध्ये पैसे भरत गेलो. मला हे ओझं घेऊन नाही जगता येणार. स्वामी, त्या प्रत्येकांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय. मला झोप नाही लागत. स्वामी, मला श्वास घेणं जड झालंय. स्वामी, श्वास घेणं जड. मला शिक्षा करा स्वामी, मला शिक्षा करा. माझ्या अपराधांची शिक्षा माझ्या अंतःकरणाला जाऊन भिडली आहे. स्वामी, लोकांना मी अमाप अडचणीत अडकवलं, कर्जात अडकवलं, पण आज माझंच मन मला अपराधी ठरवतंय. स्वामी, त्यावेळी वाईट वागताना मला काहीच वाटलं नाही, पण आता मी माझ्या चुका सांगताना मला माझीच लाज वाटते. मला हवी ती शिक्षा दे. प्रायश्चित्त हीच तुझी शिक्षा. माणसाच्या हातून चुका घडतात, पापा घडतात, पण ज्या क्षणी तो त्याची कबुली देतो त्या क्षणी परिवर्तनाची दारं उघडतात. हाच नियम मुकुंदलाही लागू होतो. आता पाहायचं, गरज आधी संपते की स्वार्थ. अहो, थांबा. अंबिका, काय झालं? तू अशी धावत का आलीस? आपण हे पैसे सावकाराला नको देऊयात. म्हणजे? अहो, म्हणजे आपण हे पैसे मुकुंद भाऊंना परत करूया. मला स्वामींच्या चित्राचा असा सौदा नाही करायचा आहे. अंबिका, तू अगदी माझ्या मनातलं बोललीस. अगं, मीही हाच विचार करत होतो, पण तुझा विचार करून स्वतःला थांबवत होतो. नाही नाही, स्वामींचं चित्र आपल्याच हातून स्वामींना अर्पण व्हायला हवं. सत्य लपवून मिळालेलं सुख शांती देत नाही. हो, आपण मुकुंद भाऊंना त्यांचे पैसे परत करू आणि सगळ्यांना सांगू की हे चित्र तू काढलेस. हो, चालेल. अरे वा, बरं झालं इथेच भेटलात. मी तुमच्याकडेच येत होतो. हे पाहिलं, जे माझ्या कलेने करून नाही दाखवलं ते माझ्या बुद्धीने करून दाखवलं. हे घ्या. ह्याच आनंदात गावभर लाडू वाटते. तुम्ही सुद्धा घ्या. थांबा. राजचित्रकार झालात याचा आम्हाला आनंदच आहे, पण ते तुमच्या कलेच्या जोरावर झाला असतात तर जास्त आनंद झाला असता आम्हाला, आणि कदाचित तुम्हाला सुद्धा. आम्ही हा सौदा मोडत आहोत. हे चित्र आमचं आहे आणि हे पैसे तुम्ही घेऊन जा.
बघा, तुम्ही तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही स्वतःला स्वामी भक्त म्हणता ना, मग शोभतं का तुम्हाला हे? मी स्वामींची भक्त आहे म्हणूनच चूक वेळेस सुधारते. परिस्थितीमुळे भरकटले होते, पण आता पुन्हा भानावर आले. हे बघा, तुम्ही असं करू शकत नाही. ऐका माझं, मला जो काही मोबदला मिळणार आहे त्यातले थोडेफार देतो मी तुम्हाला. मुकुंद भाऊ, सत्य विकत घेता येत नाही. हे बघा, राजे साहेबांशी आमचे चांगले संबंध आहेत. राजद्रोहाचा ठपका ठोकून राज्यातून हकलून देऊ तुम्हाला. स्वतःचं घर तर जाईलच, पण तुमचं अस्तित्व ते सुद्धा नष्ट होईल. अरे, हे काय तुम्ही इथे? सगळ्या गावाला लाडू वाटून झाले. मी राजचित्रकार झालोय ना. घ्या घ्या, लाडू घ्या. हे काय दगड? थांबा, दुसरा घ्या. पण हे कसं काय शक्य आहे? हे लाडवांचे दगड कसे काय झाले? मुकुंद, हे सगळं काय आहे स्वामी? तुम्हा दोघांना तुमचं भविष्य दाखवतोय. तुम्ही दोघांनी चूक करताय. त्या चुकीचा परिणाम काय असतो त्याचा इशारा आहे. काय रे, दुसऱ्याची कला स्वतःच्या नावाने खपवून निघालायस? ज्या क्षणी हे लोकांना कळेल त्या क्षणी लोकांच्या हातात फुलं नाही, दगड असतील. त्या अंबिकांनी स्वामींना सांगितलं की काय? पण आताच तर भेटली होती ना. आम्ही कोण आहोत त्याचं ओळखलं असतंच ना, तर कळलं असतं की आमच्यापासून काही लपत नाही. अजूनही वेळ गेले नाहीये. राजाकडे जा आणि सत्य मान्य कर. मी खोटं बोलत नाहीये. त्या चित्राचा चित्रकार मीच आहे. सत्य लपून राहत नाही. आज ना उद्या समोर येणारच आहे. पण लक्षात ठेव, तेव्हा तो कलाकार नाही, गुन्हेगार असशील. जी संधी आज मिळतीये ती पुन्हा मिळणार नाही. अहो, आपण आधी गरजेपोटी चुकीचं वागत होतो आणि आता भीतीपोटी चुकीचं वागतोय. मुकुंद भाऊंनी आपल्याला राजांची भीती दाखवली, पण स्वामी पाठीशी असताना आपण त्यांना का घाबरायचं? असं केल्याने स्वामींवर आपण अविश्वास दाखवतोय, असं नाही का होणार? बरोबर आहे तुझं. वैद्यबुवा, नमस्कार. कसं काय येणं केलं? राजांच्या आदेशानुसार आलोय. स्वामी स्थानावर जी घडलेली घटना, त्या चित्राबद्दल तुम्हाला माहितीच असेल. म्हणजे? अहो, राज चित्रकाराने काढलेले चित्र अचानक गायब झाले. काय? हो, म्हणून राजांचा असा हुकूम आहे की राज्यातल्या प्रत्येक घरात जावा आणि पहा ते चित्र कोणाकडे आहे ते बघा. आपली परवानगी असेल तर आपल्या घराचीही पाहणी करतो. दोन दगड दे. शिव शंकर शंभा. यापैकी काय निवडायचे तुम्ही ठरवा. जर आम्ही सांगितलं ऐकलं तर वाट्याला येईल चूक सुधारल्याचं समाधान, आणि जर आम्ही सांगितलं नाही ऐकलं तर वाट्याला येईल लोकांची टीका आणि अंतःकरणाची खंत. जा तिकडे जा. पंधरा पावलं सरळ चाल, पण लक्षात ठेव, सावली तुझ्या पुढे नाही गेली पाहिजे.
आता सूर्याच्या दिशेने तोंड कर आणि चाल पुढे. स्वामी स्वामी हे सगळं काय करायला लावताय? सूर्य म्हणजे सत्य. तर सत्याकडे पाठ फिरवाल आणि यशाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न कराल तर यश कायम तुमच्या 2 पावलं पुढे असेल. मात्र सत्याकडे तोंड करून पुढे चालाल तर यश कायम तुमच्या पाठीशी असेल. कलेचा अपमान करशील तर त्याची शिक्षा मिळेलच, हे कायम लक्षात ठेव. शिवशंकर शंभा. अहो स्वामींनी हे वर्तुळ का काढलं असेल? नाही तुम्हाला माहिती असेल तर मला पण सांगा ना. अहो स्वामी देव सांगतील, जरा धीर धरा. स्वामी देवांच्या प्रत्येक कृती मागे कारण असतं. सुंदरा मावशी, स्वामी मला पुन्हा काही धडा शिकवणार नाहीयेत ना या वर्तुळाच्या ह्याच्यातून? चोराच्या मनात चांदणं. काय रे बाबा, काय झालं? एवढा शांत का आहेस तू? अरे अरे बोल ना सुंदरा मावशी, काय विचारताय? तोंड दिलंय ना देवाने, गडागडा बोल. कपिलाताई, स्वामींच्या दरबारात येऊन काही सांगायची गरज असते का? स्वामी तर सगळंच बघत असतात ना. काय रे, काय झालं? इतका उदास काय? स्वामी, तुम्ही सगळं बघत असूनही असं का होतंय? आम्ही 4 मित्र एकाच वयाचे, आम्ही एकत्रपणे कामधंदा सुरू केला होता. इतर तिघे पुढे गेले, मी मागेच राहिलो. कष्ट घेतले, प्रयत्न केले, पण माझं नशीबच खराब आहे बहुतेक. सगळे वर्तुळामध्ये उभे राहा. चल. तुमच्या घरात कोण चित्रकार आहे का? हो, माझी बायको अंबिका. हिला चित्रकलेचा छंद आहे. चित्र फार चांगली काढलीत, पण आम्हाला जे चित्र पाहिजे ते इथं दिसत नाही. तुमच्या माहितीत जर ते चित्र कोणाकडे असेल तर आम्हाला कळवा. चला येतो. अहो, हे चित्र बदललं कसं? मलाही कळत नाहीये. स्वामींचीच लीला असेल का? पण स्वामी हे चित्र का बदलतील? स्वामींना सुचवायचं असेल की हे चित्र इथे आहे, त्या शिपायला कळता कामा नये. पण आपल्या चित्राचं श्रेय आपल्याला मिळू नये असं स्वामी का करतील? तसं जर काही असतं तर ते चित्र इथे पुन्हा आलंच नसतं. बरोबर आहे ना अंबिका? जर ते चित्र आत्ता इथे सापडलं असतं तर शिपायला वाटलं असतं ते आपण चोरलंय आणि राजे साहेबांसमोर आपल्याला चोर ठरवलं गेलं असतं. आणि तू हे चित्र काढलंय याचा कुठलाही पुरावा नाही आणि मी सोडून कोणी साक्षीदारही नाही. स्वामी आपला बचाव करत असतील. अहो, खोट्याचा भार मी अजून माझ्या मनात नाही ठेवू शकत. स्वामींना अर्पण केलेलं तेच चित्र मी स्वतःच्या हाताने काढलंय हे स्वामींना सुद्धा माहिती. मग आता ते कुणाला पटो अथवा ना पटो, पण राजेसाहेबांना सांगणं हे आपलं कर्तव्य.
आपण आपल्या कर्तव्याला एकदा चुकलो आहोत, आता त्याचं प्रायश्चित्त नको का घ्यायला? सुंदरा मावशी, अहो स्वामींनी असं का उभं केलं असेल? अहो काहीतरी शिकवण देत असतील. थांबा जरा. पाय दुखायला लागले. हो, स्वामी पुढे काय करायचं? या वर्तुळात किती वेळ उभा राहायचं? बाहेर कधी पडायचं? हाच प्रश्न वर्तुळात शिरल्या विचारू शकला असतास. इतका वेळ वाया घालवलास, हो की नाही? हो, शक्य होतं स्वामी. तुला कसली आडकाठी होती? कोणी सांगितलं होतं की वर्तुळातून बाहेर पडायचं नाही म्हणून? नाही स्वामी. हे वर्तुळ म्हणजे तुझं आयुष्य, तुझं नशीब कोणाला अडवत नाही पुढे जाण्यापासून. तुमचे निर्णय तुमचं भविष्य ठरवतात. तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाहीस, धाडस दाखवलं नाहीस, म्हणून मागे पडलास. नशिबाला दोष देणं सोपं आहे, निर्णय स्वीकारणं अवघड आहे. मनुष्य बहुतेक वेळा स्वतःचं वर्तुळ स्वतः जागतो आणि मग म्हणतो की त्यात अडकलोय मी. अनेक जण हीच चूक करतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेत नाहीत, बाहेर पडत नाहीत आणि मग अडकून पडतात कर्माच्या फेऱ्यात. सुंदरे, मुकुंदाच्या वडिलांची म्हणजे गोवर्धनची हीच व्यथा आहे. शिव शंकर शंकर. अंबिका, काय झालं? तुला पाणी देऊ? नाही, नको. पुन्हा तेच स्वप्न पडलं का? हो, मला पुन्हा तेच स्वप्न पडलं. त्यासोबत अजून एक भयंकर स्वप्न पडलं. अंबिका, शांत हो. काय पाहिलं ते सांग. मला काहीच कळत नाहीये, याचा काही अर्थच लागत नाहीये. तो माणूस कोण आहे, ते बाळ कोण आहे, आणि आधी सुंदर चित्र आणि मग त्यावर काळा रंग फासून ते चित्र स्वतःच नष्ट करणं, असं कोणी का करेल? अंबिका, तुला याआधी पडलेलं स्वप्न आणि आज पडलेलं हे दुसरं स्वप्न, या दोन्ही स्वप्नांचा काहीतरी एकमेकांशी संबंध आहे का हे पाहावं लागेल. मला कळत नाही आपण याचा विचार करायला हवा की दुर्लक्ष करायला हवं. नाही, दुर्लक्ष करून कसं चालेल? ही दोन्ही स्वप्न उगाच नाही पडत आहेत. ही स्वप्न काहीतरी सुचवू पाहत आहेत, काहीतरी इशारा देत आहेत, पण मलाच कळत नाही याचा काय अर्थ आहे. मला असं वाटतंय की ह्या सगळ्याचा अर्थ आपल्याला स्वामीच सांगतील. आपण स्वामींना जाऊन विचारूया या स्वप्नाचा अर्थही आणि या चित्राबद्दल काय करायचं, मग ठरवूया. स्वप्न आणि सत्य यात एक पुसटशी रेषा असते. अनेकदा स्वप्नात ती रेषा पुसली जाते आणि सत्य तुमच्या दृष्टीस पडते. अर्थात त्याचा उलगडा तुम्हाला सगळे धागेदोरे जोडले गेल्यानंतरच होईल. तुला आता जे स्वप्न दिसतंय तो तुझा भूतकाळ आहे, ज्यामुळे तुझा वर्तमान काळ बाधित होतोय आणि त्याचा परिणाम तुझ्या भविष्यावर होणार आहे. योग्य वेळ आली की आम्ही तुझ्या समोर तुझा भूतकाळ आणूच आणि त्याला जो जबाबदार आहे त्याला त्याची जाणीवही करून देऊ.
स्वामी स्वामी काय झालं असं अचानक दचकून का उठलात? आनंदी काय सांगू ग, एक भयंकर स्वप्न पडलं मला. स्वप्नात ना एक बाळ, त्याचं चित्र आणि आणि अचानक ना कोणीतरी त्या चित्रावर काळा रंग फासला. सगळं सगळं नष्ट केलं. आनंदी, मला असं स्वप्न का पडलं असेल? काही संकेत असेल का? काय सांगितलं जात आहे या स्वप्नातून? मला असं वाटतं आपल्या हातून जे घडलं होतं त्याचाच अपराधी भाव आपल्या मनात कुठेतरी खोलवर रुजलाय आणि कदाचित त्याचंच प्रतिबिंब तुमच्या स्वप्नात उमटलं असेल. कर्म सहजासहजी पाठ सोडत नाहीत, पाठीला पाठ चिकटवून असतात. काही कर्म ओझं बनतात आणि मग पश्चातापाचं कारणही ठरतात. कर्म सहजासहजी पाठ सोडत नाहीत, पाठीला पाठ चिकटवून असतात. काही कर्म ओझं बनतात आणि मग पश्चातापाचं कारणही ठरतात. स्वामी स्वामी न्याहारी आणले गरम गरम, खाऊन घ्या. स्वामी स्वामी एक विचारू का? ते चित्र कुठे गेलं, का गेलं आणि कसं गेलं हे तुम्हाला ठाऊक आहे ना? ते चित्र मुकुंदने काढलेलं नव्हतंच. म्हणजे त्यांनी दुसऱ्या कुणाचं तरी चित्र स्वतःच म्हणून खपवलं? स्वामी अहो म्हणजे त्या मुकुंदाने राजे साहेबांचा अपमान केला, तुमचा विश्वासघात केला. मग अशा माणसाला तुम्ही शिक्षा का देत नाही? कपिलाताई, अहो शिक्षा दिली म्हणून समोरचा सुधारेलच असं नाही. अनेकांना शिक्षा मिळालीये, संधी मिळाली, तरी ते बदललेले नाही. स्वामी देवा, तुमच्याशी कुणीही कसंही वागलं, तुमचा विश्वासघात केला, तरी तुम्ही त्याला जवळ करता. मलाही केलं. कपिले, ती लाकडं इकडे घेऊन ये बरं, आणि ती कुऱ्हाड घेऊन ये जा. थोडे लाकूड. याचा सुगंध घे. स्वामी छान चंदनाचा वास येतोय. पण तुम्ही हे मला का करायला सांगितलं? कपिले, गुरु या चंद्राप्रमाणे असतो. अगं तू या चंदनावर घाव घातलास, पण चंद्राने बदल्यात काय केलं तर सुगंध दिला. तुम्ही गुरुशी कसंही वागलात तरी गुरु तुमच्यावर कृपाच करतो. अगं चुकतात सगळेच, मुकुंदही चुकला आणि गोवर्धनही चुकला. त्यांच्यावरही कृपा होणार, पण त्यांना आधी कृपेस पात्र व्हावं लागेल. शिव शंकर शंभो. राजचित्रकार, आजपासून तुमचं नवपर्व सुरू होते. यश तुमच्या पायाशी येऊ दे. मुकुंदा, हा शेला केवळ सन्मान नाहीये, ही एक जबाबदारी आहे.
आणि आता तुला माझं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करायचं आहे. बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त बघत राहा. दरबारामध्ये फक्त माझंच नाव असेल. सत्य काय असत्य काय लोकांना फक्त परिणाम दिसतो. मोबदला, स्थान, मान याच जगातल्या खऱ्या मुद्रा आहेत. त्यासाठी थोडं खोटं बोलावं लागलं तर काय बिघडलं. गोवर्धन, अरे मित्रा नृसिंहवान, ये अगदी योग्य वेळी आलास. मित्रा नृसिंहवान, मला तुला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे. आज माझा मुलगा मुकुंदा राजचित्रकार झालेला आहे. तूही आशीर्वाद दे त्याला. राजचित्रकार? हा इतका मोठा चित्रकार झाला असेल यावर विश्वास बसत नाही. काका काय म्हणताय तुम्ही? त्यांनी स्वतःला सिद्ध केलंय. मग चित्र गायब कसं झालं? सगळ्यांचं म्हणणं आहे काहीतरी गडबड आहे. हे बघा काका, जर तुम्ही हे सगळं बोलायला आला असाल तर निघा आता. खरं तर मी तुला आव्हान द्यायला आलो आहे. माझ्या समोर आत्ता चित्र काढून दाखव, आणि तसं केलं तर माझी सगळी संपत्ती मी तुझ्या नावावर करेन. मला नको तुमची जमीन. मला दरबारात हजेरी लावायची उशीर होतो. तुझा मुलगा खोटारडा आहे. दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र याने स्वतःच्या नावावर खपवलंय. काय काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? मग सिद्ध कर. कसं? घे आई वडिलांची शपथ आणि सांग चित्र तू काढलंस म्हणून. हे घे. या पादुकांवर हात ठेवून सांग चित्र तू काढलंस म्हणून. पादुकांवर हात ठेवून खोटं बोलायला काय हरकत आहे? यांचा विश्वास तर बसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेव, या साधारण पादुका नाही आहेत, या दैवी पादुका आहेत. या पादुकांवर हात ठेवून जर खोटं बोलला असतं कुष्ट होईल, आणि खरं बोलला असतं नाही होईल. काही या तुम्ही आम्हाला घाबरवत आहात का? असं काही होणार नाहीये. मग तू हात ठेव आणि तू सांग हे चित्र यांनी काढले म्हणून. ठीक आहे, मी कधीच खोटं बोलत नाही. मी पादुकांवर हात ठेवून सांगतो, ते चित्र यांनीच काढले. मला काज येते अंगाला. मला खरंच कष्ट झाला. काका मला खरंच माफ करा. सरस्वती, आई, बाबा, तुम्ही हे काय केलं? मी काही केलेलं नाहीये. मी फक्त सत्य समोर आणलंय. आता तरी सत्य मान्य कर. मुकुंदा, तू खरा आहेस ना? मग ठेव हात त्या पादुकांवर आणि सत्य सांग. मुकुंदा, परत एकदा सांगतोय, जर तू खरा असशील तर या पादुकांवर हात ठेव आणि सत्य काय आहे ते सांग. मी ते चित्र काढलेलं नाही. मी खोटं बोललो. माझं चित्र नाहीये ते. अंबिका, आपण स्वामींना सगळं सांगूया. ते चित्र तू काढलं होतंस आणि आपल्याला ते विकायचं नव्हतं.
पण मुकुंद भाऊ आपल्या घरी आले आणि आपल्याला जबरदस्ती पैसे देऊन ते चित्र घेऊन गेले. जे घडले अगदी जशाच्या तसं ते सांगू. हो, आता जो काही निर्णय असेल ना तो आपण स्वामींवरच सोडूया आणि ते जो काही निर्णय देतील ना तो आपण दोघांनीही मान्य करायचा. पण ह्यापुढे आपण चुकीचा निर्णय नाही घ्यायचा. म्हणजे हे चित्र मुकुंदाचं नाहीये? तो बुवा बोलत होता ते बरोबर आहे. हे चित्र अंबिकाने काढलंय. मोठी गोष्ट कळाली आम्हाला. ही माहिती म्हणजे सोन्याची खाण आहे. योग्य वेळी योग्य ठिकाणी वापरली की सगळा खेळ फिरवता येईल. सत्य कधी कधी देवापेक्षाही मोठं हत्यार ठरतं आणि हत्यार हातात आलं की मग सगळा खेळ आपला. निरंजन, अंबिका, लुसिया बाना, तुझे खूप आभार. तू आलास म्हणून सत्य समोर आलं. मी फक्त सत्य समोर आणण्याचं काम केलंय. आता तुझा मुलगा आहे, याचं काय करायचंय तू ठरव. झालेल्या चुका कोणी कशा सुधारवायच्या आहे ज्याच्या त्याच्या सतसत विवेक बुद्धीवर अवलंबून आहे. त्या दोघांनाही तोच नियम लागू आहे आणि तुला सुद्धा. काका मला खरंच माफ करा. मला बरं करा ना काका. या पादुकांवर हात ठेव. माझ्याकडून चूक झाली. मी खोटं बोलले, मला माफ करा. अहो मी बरी झाली. काका काका खरंच धन्यवाद. अहो मी बरी झाली. शरीरावरचा कुष्ठ बरा झालाय, आता मनाचा कुष्ठ बरा कर. नेहमी सत्याची साथ दे. येतो मी. हो मामांजी, लोक काय म्हणतात याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. दुर्लक्ष? अगं, दुसऱ्याच्या कलेवर स्वतःचं नाव कोरणं हा गुन्हा आहे मुकुंदा. बाळा, अरे प्रतिष्ठा ही मेहनतीने मिळते, फसवणुकीने नाही. मी काही चूक केलेली नाही. मला एक संधी मिळाली आणि मी त्याचा फायदा घेतला. सगळे हेच करतात. संधी आणि स्वार्थ यातला फरक कळतो का तुला मुकुंदा? आजपर्यंत मी माझ्या कलेच्या जोरावर प्रतिष्ठा मिळवली, राजचित्रकार झालो, आणि तू माझा मुलगा फसवणूक करून हे पद मिळवतो? नाही, मला खोटं सहन होणार नाही. मी राज दरबारी जाऊन राजे साहेबांना सर्व सत्य सांगणार आहे. नाही, हे झालं तर सगळं संपेल. माझं राज चित्रकाराचं पद, मान, पैसा, लोकांचा आदर. नाही नाही, काही करून बाबांना थांबवलं पाहिजे. अहो मामांजी, राजे साहेबांकडे जाऊ नका. उगाच तुम्ही रोष ओढावून घ्याल. नाही, मला असत्य मान्य नाही. राजे साहेबांचा रोष ओढावला तरी चालेल. मी कलेशी प्रतारणा करणार नाही. मी कलेचा अपमान करणार नाही. मी राजे साहेबांना जाऊन सगळं सत्य सांगणार आहे. थांबा थांबा. अहो, आता तर सगळं व्यवस्थित होतंय. मला राजचित्रकाराचं पद मिळालं आणि तुम्ही असं सगळं जुनं उकरून काढताय. पण असा किती काळ तग धरणार आहेस तू? दुसऱ्याचं चित्र दाखवून पद तर मिळवलंस, पण ते किती काळ टिकणार?
राज दरबारात वारंवार चित्र सादर करावी लागतात. आणि बाळा, दुर्दैवाने तू उत्तम चित्रकार नाहीयेस. नाही, मी उत्तम आहे आणि मी अतिउत्तम बनू शकतो. आणि तसंही बाबा, आता तुम्ही आजारी आहात म्हणून काही दिवसांनी तुम्हाला बरं वाटेल, मग त्यानंतर तुम्ही चित्र काढाल आणि मी राज दरबारात ती सादर करेन. आणि तेही नाही झालं तर त्या मुलीकडनं काढून घेईन चित्र, तिला मोबदला देईन. मी सगळा विचार केलाय, तुम्ही काळजी करू नका. अरे, लबाडीचं वय फार कमी असतं. आज ना उद्या हे उघड होईल, तेव्हा तुझ्यावर राजद्रोहाचा आळ येईल, आयुष्य उद्ध्वस्त होईल तुझं. तरीही मामांजी धोका पत्करायला तयार आहोत आम्ही. हो बाबा. ते काही नाही, आज याचा सोक्ष मोक्षच लावणार मी. बाबा थांबा, शपथ आहे तुम्हाला माझी. तुम्ही जर पुढे गेलात तर माझं मेलेलं तोंड बघाल. कुंदा, अरे काय बोलतोयस तू? हो बाबा, जर तुम्ही आत्ता गेलात तर तेच होणार आहे शेवटी. नंतर जे होईल ते नंतर होईल, पण आत्ता जर तुम्ही गेलात तर राजेसाहेब मला आत्ताच शिक्षा ठोठावतील. आणि आत्ता जी काही शिक्षा होईल त्याला कारणीभूत तुम्ही ठराल बाबा. लोक म्हणतील की वडिलांमुळे मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. अहो, मुकुंद चुकीचाच आहे, पण चूक घडून गेलीये आणि आपण आता ती सुधारायला गेलो तर आपण आपल्याच मुलाच्या सुखाला मुकू. ठीक आहे, पण लक्षात ठेव मुकुंदा, माझ्यातला कलाकार, माझ्यातला सजग नागरिक याला हे अजिबात मान्य नाही. तुमच्या सगळ्यांपुढे माझ्यातला पिता हतबल झालाय. मी स्वामींवर न्याय सोपवतो. स्वामी देतील तो न्याय आम्हाला मान्य असेल. आणि हो, तुलाही तो मान्य करावा लागेल. हा बाबा, सगळं ठीक होईल. आणि स्वामी काहीही करणार नाही. अहो, आपण माफ केलंय, पण स्वामी करतील माफ मुकुंदला? आनंदी, स्वामींकडे न्यायाला उशीर होईल कदाचित, पण अन्याय होणार नाही हे मात्र निश्चित. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, सावकारांनी फळं दिली आहेत. स्वामी देवा, तुम्ही म्हणताय की ते चित्र मुकुंदनी स्वतःच्या हाताने काढलेलं नाही, ते दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. आणि ही गोष्ट गोवर्धनरावांना माहिती आहे का? आणि माहिती असेल तर ती त्यांना मान्य आहे का? पण मग वडील म्हणून त्यांनी मुकुंदला असं कसं करू दिलं? ठीक आहे, हा कागदचा वाऱ्यावर धर, सोड. जा घेऊन ये. परत धर, सोड. सुंदरे, आम्हाला सांग, हा कागद वाऱ्याने उडून गेला, या चूक कोणाची? कागदाची, वाऱ्याची की सोडणाऱ्या हाताची? सोडणाऱ्या हातांचे देवा. बरोबर. मुकुंद आणि गोवर्धन यांच्या बाबतीत हेच घडतंय. मुकुंद वावत चाललाय आणि गोवर्धन पित्याच्या मायपोटी त्याला वावत जाऊ देतोय.
वडिलांची जबाबदारी असते जर मुलगा चुका असेल तर आवर घालण्याची. आणि गोवर्धन कडून हेच होत नाहीये. गोवर्धन त्याची जबाबदारी आमच्यावर ढकलून मोकळा झालाय. पण देवा, ही फार मोठी चूक आहे. सुंदरे, कुणाची चूक मोठी आणि कुणाची लहान याचा हिशोब कर्म करत असतात. अरे भक्त जरी वाहवत आत असेल तरी आम्हाला तर आवर घालावाच लागतो. अरे शिष्याने जरी गुरुचा हात सोडला पण गुरु शिष्याचा हात कधीच सोडत नाही. तुझा मुलगा खोटारडा आहे. दुसऱ्या कोणीतरी काढलेलं चित्र याने स्वतःच्या नावावर खपवलंय. मी ते चित्र काढलेलं नाही. मी खोटं बोललो. माझं चित्र नाहीये ते. अरे मुकुंदा, काय केलंस तू हे रे? माझ्या कलेचा अपमान. अहो, एवढ्या रागात का काढताय चित्र? स्वामी देवा, अहो कागदांना वाळवी कशी काय लागली? सुंदरे, कागद वरून जरी मजबूत वाढत असला तरी एकदा का त्याला वाळवी लागली की काय झालं? अहो, हे काय काढलंय तुम्ही? एकदा बघा तरी. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो.